बेनिफिट आहा हेजेर हे करेक्शन कोता आसुना तुई बाणाले पंचायती को हिंचाला की बायो टेका के जमीन ते पयले कोण आले तुई तेंको हिंचाला ग्राम सभा हिंचाला बाणाले पंचायती कडे तेंगे जमीन कन्वर्ट करच पयली तुई हे कोलवा पंचायती कडे हिंचाला तुई सुराले पंचायती को हिंचाला काबुलुसिन पंचायती को हिंचाला तुई पंचायती धाला तेंगे से घेवपाक ती जमीन करेक्शन आहा वो पयली किती आली तुई ग्राउंडार इन किती चेक केला तुई सॉइल टेस्टिंग केला आणि गव्हर्नमेंटाचे आमगे टॅक्सा पैसे ते आदोगादा दिवपाक आमकोडे एजी आहा आमको एजी आसतना एडवोकेट जनरल आसतना ते भाईल फॉर्माक ऑलमोस्ट 4.33 crores 4.33 crores मोडे टिल 31st December फॉर लीगल एडवाइस वेरिटास लीगल म्हणून ते 2,40,05,000 2 crores 45 lakhs वेरिटास लीगल सीनियर एडवोकेट बिरिंद्रा सराफा तेही तू डिस्क्लोज कर ऑपोजिशन एमएलएजान दिलोय तेही तू डिस्क्लोज कर आणि काय सगळे एकू जाईन द्या तुगे 17 टू स्क्रॅप कर जाऊन ते ऑपोजिशन एमएलएजांनी फायल जाऊन रुलिंगागे जाऊन पण ज्यो तुगे मिनिस्टर आहे तेमी दिलो आहे ओ दिल नाही तुका तेही सांगची तुये आणि ऑपोजिशन आम 7 जण आहे तू 7 जणा मड कोण दिलो आहे ते सांग मुगे स्टँड व्हेरी क्लियर आणि तू एकूय फाईल दिल ना आणि तू मुगे 2 वर्स उलाय मुगे हे टर्माक आणि मुका जितली टर्म मेटली तुका एकूय फाईल तुका झोन चेंज आकूच दिवपा आमकां माट दिसती पडलो आणि नाल बाल दिसती पडले आणि जंगलांतल्यान भायर सॉल्व जाल्यार सगळ्यांगे बान्याना आणि सगळ्यांगे नाईट गाऊन दिसती पडे सुको गेलो आहे कित्याक बिल्डिंग माडाच्या वयर पावली आणि तुम एफआयआर जेन्ना वाडयताय यू शूड टेक द पंचायत इनटू कॉन्फिडन्स बाबा कित चलता तुम डायरेक्ट ऑफिसान बसताय एसी घाताय आणि तुमचे एफआयआर जाय ते भाशेन सगळ्या पास करताय वी आर नॉट अगेन्स्ट डेव्हलपमेंट बट पंचायत म्हणून कित्याक दिले यू शूड टेक द पंचायत इनटू कॉन्फिडन्स कित्याक पंचायत आज डिसाइड करता पंचायती जरी तरी डिसिजन ग्राम सभा जाता की वी डू नॉट वॉन्ट मेगा प्रोजेक्ट्स मोर देन 10 फ्लॅट्स मोर देन 15 फ्लॅट्स कितें आमकां प्रोजेक्ट नाकाय पंचायत येल जाल्यार कितू प्रॉब्लेम जातले सो तेक लागून प्रत्येक गांवांत मेगा प्रोजेक्ट नाकाय म्हणून डिसिजन मॅक्सिमम जाणांक घेलो तुका व्हड भाटा तू डेव्हलप करपा जाय जाल्यार तू बंगलो बांद तुका 5,000 8,000 10,000 स्क्वेअर मीटर डेव्हलप करपा जाय तू एक 10 20 30 40 बंगलो घाल न्हू ते 10,000 स्क्वेअर मीटराचे 200-300 फ्लॅट घालपाक आमगे गांव काबार जातले उदका पायपलायन कितली हा मोंते क्रुजा टायमाक घायलोली बाणाल्यार पण ते उदका पायपलायनतल्यान कितू लोकांक डिस्ट्रिब्युशन जातले सो कॅरिंग कॅपॅसिटी हुया तुम टीसीपी सोन पास करताय आणि फायल तुम पंचायतीक धाडटाय पंचायत मध्ये आमकां टेन्शन जाता की तू पास केलो म्हणून अपोज करपाक त्रास जाताय सो व्हेन यू आर गिविंग परमिशन्स why don't you check what is the carrying capacity of your villages तुगे ट्रान्सफॉर्मर्स कितू आहाय तुगे लायटी परिस्थिती किती आहा तुगे उदका परिस्थिती किती आहा थिंग रावपा रोड नेरो आहाय एक गांवा एक वाड्यार तुजो जर 100-200 जाल्यार भायर सुटपा जाग कितू ना ट्रॅफिक मॅनेजमेंट जातले इन एमर्जन्सी हे जरी तरी आज टीसीपी डिपार्टमेंट आणि सरकार आणि टीसीपी मिनिस्टर जर तो चिंत नाही जाल्यार कोण चिंतलो आज गोंयकारांक एक उलो हेच परिस्थिती जायत आहा जमीन असोत आहा 17-2 जे आज हायकोर्टाची ऑर्डर आणि जजमेंट दिल्या इज अ ब्लेसिंग कित्याक ही जमीन इंकोत आहाय आणि जमीन इंकून त्याची मिसयूज जायत आहा इन द नेम ऑफ करेक्शन कन्वर्जन जायत आहाय आणि म्हाका दिसता आज इट इज नॉट ओनली अ विक्टरी टू द गव्हर्नमेंट म्हणपा जायना इट इज अ विक्टरी टू गोवन्स कित्याक आज आमगे जमीन जरी तरी साल्वार करपा जाय आज हेड झाडल्यान जायते जाणांगे आता तुम चोईल जातले की असेंब्लीन गेलते वर्सा इन जुलै इन 2023 जुलै जेन्ना क्लाउड अल्वारिसाक आणि गोवा फाउंडेशनाक तेमी बेड उतरांनी नाकारले ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस I stood by there and I strongly ensured my voice is clear and it goes down on the record that these words has to be taken back. And magi 31st July the minister took back his words
आणि तेच बिल जेन्ना हे 17-2 बिल आम्ही फ्लोर ऑफ द हाऊसाचे ऑब्जेक्ट केले, आमगे कोणे आयकोना. आम स्पीकराक रिक्वेस्ट केली, आमगे आयकोना. आणि आयकना जात म्हूण इन फेब्रुवारी 7 तारखेर फेब्रुवारीचे 2024 म्हाका उबान माशेलांनी भायर उडयलो. वेन्झीगे एक जमीन ना, वेन्झीन एक जमीन कन्वर्जनाक आयलो ना. वेन्झी 2022 सावन पॉलिटिक्सान आणि 2022 सावन वेन्झीन एक आपल्यागे शेत पुरयलो ना, एक गायरो WRD फंडांचेर गायर बांधून गेल ना, एक PWD डांबर घालून आपल्यागे घराकडे रस्तो केलो ना. वेन्झीन हे कांय केलो ना. आणि हे उतर गोंयच्या लोकांक दिस इज वॉट वी आर हियर फॉर. हो बदल म्हणटाय तो हो बदल न्हू की लायटी आम लायट गायली आणि आम रस्त्यार डांबर घालून कॉन्स्टिट्युएन्सीन दिलो न्हू. बदल जावन आहा हो. टुडे वी स्टँड बाय हियर रिलेटेड. आम एक आन्सर मेळना. स्पेसिफिकली तूं सांगच म्हणल्यार मिनिस्टर तो सदां कितें म्हणटा, ह्यो ज्यो बिल आहाय इट इज नॉट नेसेसरी टू ब्रिंग द थिंग्स तुमकां डिस्कस करपाक, आमकां डिस्कस करून करपाक गरज ना म्हणटा. ही सेज दॅट ते पावर आहाय न्हू, तेंका मिनिस्टर केला, तेका निवडून हाडले, सो ते ह्यो चेंजीस करपाक जायो. सो तेगे व्हिडिओ आतां तुवें चोयलो जाल्यार 10 minutes 10 secondsचेर इन इज व्हिडिओ हे म्हणटा. मागीर तो करेक्ट करता आणि सेज दॅट देन पर्सनल काय ना म्हणटा काय तो. आणि तो म्हणटा एक आन्सर येना. कित्याक? वाय आर वी नॉट गेटिंग? तेका पगार कोण दिता? पगार आमगे टॅक्स पेयरागे न्हू. सो वाय इज वन पर्सन गेटिंग सो मच ऑफ दिस? इन असेंब्ली मागल्यार दिनाय, RTI मागल्यार दिनाय. सो नथिंग वी आर गेटिंग ओवर हियर. सो आज ही परिस्थिती जाली. सरकारी जावंय जाला कितें जालो तो आतां लोकांनी चोवपा जाय. कित्याक म्हाका दिसता दिस इज टायम